आज सकाळपासून बऱ्याच जणांचे फोन आले होते. हा धाराशिव जिल्हा हा खरीप 2025च्या पीक विम्याच्या योजनेतनं प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मध्ये आता त्याला काही मदत मिळणार नाही, वगळण्यात आलाय असं कुठेतरी पेपरमध्ये सांगण्यात आलं. पहिलं तर मला आपल्याला हे स्पष्टपणे सांगायचंय की ही बातमी, ही माहिती चुकीची आहे. लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्याची प्रक्रिया आता चालू आहे. विमा कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे आपले जे सचिव आहेत, कृषी सचिव, प्रधान सचिव कृषी परिमल सिंग यांच्याकडे त्याची सुनावणी होणं अपेक्षित होतं. ते स्वतः आता इलेक्शन ड्युटीवरती आहेत, निवडणुकीत आता आहेत इतर परराज्यामध्ये. पण त्यांना आपण विनंती केली होती आणि त्यामुळे त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये आवर्जून हिअरिंग लावलं होतं, सुनावणी लावली होती आणि त्या सुनावणीच्या अनुषंगाने निर्णय देखील उद्या किंवा परवा अपेक्षित आहे. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये खास करून काही ठराविक तालुक्यांमध्ये अगदी परांड्यामध्ये जे नुकसान झालं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इतर तालुक्यातलंही माहिती आहे. त्यामुळे झालेलं नुकसान जे आहे ते सर्वांना माहिती असल्यामुळे पीक विमा आणि आपली जी नुकसान भरपाई अपेक्षित आहे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये ते निश्चितपणे मिळणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे ती प्रक्रिया चालू आहे. केवळ धाराशिवच नाही तर लातूर आणि बीड या जिल्ह्याच्या बाबतीत देखील तिथल्या संबंधित विमा कंपनीने आक्षेप नोंदवले होते. आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती नोंदवले होते. तो विषय फेटाळण्यात आला, क्लिअर झाला. आता सचिवांच्या लेव्हलवरती ही प्रक्रिया झालेली आहे आणि मला खात्री आहे की सचिव देखील हे विमा कंपनीकडनं आलेले जे काही चुकीचे आक्षेप आहेत ते निश्चितपणे फेटाळतील. नवीन याच्यामध्ये असं आहे 2025च्या पीक विम्यामध्ये की टेक्निकल यील्ड, तांत्रिकदृष्ट्या उत्पादन किती आहे हे काढण्याची प्रक्रिया देखील केली गेलेली आहे आणि 50% वेटेज हे टेक्निकल यील्डला आहे. 50% आपण केलेले जे पीक कापणी प्रयोग आहेत त्याला आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित राबवून घेण्याची जबाबदारी आपल्या कृषी खात्याची आहे, महसूल विभागाची आहे आणि ती प्रक्रिया त्यांच्याकडनं चालू आहे. त्यामुळे कुठल्याही अशा चुकीच्या बातमीवरती आपण विश्वास ठेवू नका. आमचा या विषयामध्ये योग्य तो पाठपुरावा चालू आहे आणि कुठेही काही चुकलं तर निश्चितपणे आपण सर्वजण मिळून त्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करू. 2020 आणि 21च्या बाबतीत परवा मी विमानात होतो त्यामुळे आवाज एवढा नीट नव्हता. 2020च्या बाबतीमध्ये मी 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार आवर्जून दिल्लीत थांबलो होतो. आपले सर्व संबंधित जे वकील आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या वतीने जे विधिज्ञ आहेत त्यांच्यावर चर्चा केली आणि केंद्र सरकारचे जे असिस्टंट सॉलिसिटर जनरल आहेत बलबीर सिंगजी त्यांच्याबरोबर देखील चर्चा झाली. इतर आपले सर्व संबंधित जे मदत करणारे वकील आहेत आणि विमा कंपनीने खोडसाळपणे काही गोष्टी पुढे करून जे कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय ते अगदी आपण स्पष्ट त्यांना समजून सांगितलंय. पुरावे आणि कागदोपत्री त्यांना अपेक्षित सगळी माहिती दिलेली आहे. दुर्दैवाने त्या दिवशी संबंधित दोन्ही जज महोदय उपलब्ध नव्हते, त्यातले एक नव्हते. त्यामुळे हे हिअरिंग जे आहे ते पुढे ढकललंय. येणाऱ्या आठवड्यात मोस्टली होईल. 2021च्या बाबतीत देखील आपला योग्य तो पाठपुरावा चालू आहे. सरकार, राज्यातलं सरकार पूर्ण आपल्याला मदत करते, केंद्रातलं सरकार आपल्याला मदत करते. यापेक्षा अधिक आता मी आपल्याला बोलणार नाही. मुद्दा मात्र एक आहे महत्वाचा. यावर्षी आपल्याला कल्पना आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडेल, पर्जन्यमान कमी राहील असं सांगण्यात आलंय. त्यामुळे आत्तापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर आपण करावा. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. त्याबद्दल आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागेल आणि उन्हाचा तडाखा, ऊन खूप जास्त आहे, त्याबद्दल देखील आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. बाकी या पीक विम्याच्या विषयामध्ये फॉलोअप आहे. अधूनमधून जशी गरज पडेल तशी आपल्यापर्यंत माहिती मी निश्चित पोहोचवेन.